गीता अध्याय 17 श्लोक 8 आयुस्सत्त्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. आयुष विसर्गाचा स, सत्व सवर आघात, बलारोग्य रो पूर्ण म्हणायचा, आरोग्य असं ऐकू आलं पाहिजे. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती, खवर आघात घ्यायचा, प्री दीर्घ म्हणायचा, ती ऱ्हस्व आहे. सुखप्रीती विवर्धनाः, वर्धन मधल्या व वर आघात घ्यायचा. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्यास रवर आघात विसर्गाचा स, स्निग्धास स्नीवर आघात विसर्गाचा स, स्थिरा हृद्या रूचा उच्चार छान येऊ देत, त्या रूवर आघात घ्यायचा. हृद्या आहारास विसर्गाचा स, सात्विक प्रियाः, सात्विक मधल्या क वर आघात घ्यायचा, प्री जोडून म्हणायचा. आयुस्सत्त्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः 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 रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः 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 आयुस्सत्त्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. संधि विग्रह. आयुः सत्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विक प्रियाः. आयुस्सत्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः हा सामासिक शब्द आहे. आयुः च सत्वं च बलै च आरोग्यै च सुखै च प्रीतिः च आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीतयः. इतरेतर द्वंद्व समास होतो आणि त्याच्या पुढे एतेषां विवर्धनाः म्हणून षष्ठी तत्पुरुष समास होतो. आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः. त्याचा अर्थ होतो आयु म्हणजे आयुष्य, सत्व म्हणजे आपली बुद्धी, बल म्हणजे शरीरातलं बल, आरोग्य म्हणजे आरोग्य, सुख म्हणजे खाताना सुख वाटणे, प्रीती म्हणजे प्रेम, अन्नावरचं प्रेम वाढविणारा. आयुस्सत्वबलारोग्य सुख प्रीति विवर्धनाः याचा अर्थ आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रेम वाढविणारा. रस्याः म्हणजे अत्यंत रसाळ, स्निग्धाः म्हणजे स्निग्ध तेल तुपानी युक्त असा, स्थिराः म्हणजे स्थिर राहणारे, काही काळ का होईना शरीरामध्ये जे स्थिर राहते किंवा जे अन्न काही काळ का होईना टिकते त्याला स्थिर अन्न असं म्हणायचं. हृद्या म्हणजे स्वभावतः मनाला आणि शरीराला सुद्धा प्रिय असणारे, हृदयाला भिडणारं किंवा हृदयाला आवडणारं
त्याला हृद्या म्हणायचं. आहाराहा म्हणजे अशा प्रकारचे आहार किंवा भोजन सात्विक प्रियाहा म्हणजे सात्विक माणसाला प्रिय असतात. सात्विक प्रियाहा हा सामासिक शब्द आहे. सात्विकानां प्रियाहा षष्ठी तत्पुरुष समास होतो. अन्वय. आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्विकप्रियाः अस्ति. आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावताच मनाला प्रिय असणारे आहार म्हणजे भोजन सात्विक माणसाला प्रिय असते. या 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सात्विक आहार कसा असतो त्याबद्दल सांगायला सुरुवात केली आहे. सात्विक आहारामध्ये काय काय वैशिष्ट्य असतात तर सत्वगुणाच्या आहारामुळे आयुष्य वाढतं, बुद्धी वाढते, बल वाढतं, आरोग्य वाढतं, खाताना आणि खाऊन झाल्यावर सुद्धा सुखाची उर्मी येते आणि त्याचप्रमाणे ते अन्न कधीही नकोसं होत नाही, त्याच्यावर दिवसेंदिवस प्रीती जडते किंवा आपल्याला ते खावंसं वाटतं. अशा प्रकारचा आहार, शिवाय तो रसाळ असावा, स्निग्धता त्याच्यामध्ये असावी, ओलावा असावा किंवा तेलकटपणा असावा, स्थिर राहणारा असावा. काही काळ का होईना तो आहार स्थिर राहतो. पुरणपोळी, शिरा, श्रीखंड जे आपण नैवेद्यासाठी पदार्थ करतो ते काही काळ का होईना स्थिर राहतात, लगेच खराब होत नाहीत. असा स्थिर आहार नंतर खाताना अत्यंत हृद्य वाटतो, अतिशय प्रेम वाटतं आपल्याला खाताना. असा जो आहार आहे तो सात्विक माणसाला प्रिय असतो. या सात्विक आहाराचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण नैवेद्यासाठी जे जे पदार्थ करतो ते सगळे सात्विकता ह्या आहाराच्या प्रकारामध्ये मोडतात. शिऱ्यामध्ये ओलावा असतो, गोडपणा असतो, तूप असतं म्हणजे स्निग्धता असते. त्याचप्रमाणे पुरणपोळीचं सुद्धा तसंच आहे की त्याच्यावर सुद्धा आपण तूप घालून खातो. पुरणपोळी ही 8 दिवस जवळजवळ आहे तशी राहते, तिने बल निर्माण होतं. रसाळपणा हा जो भाग आहे तो भाग आपण आमटीमध्ये समजून घेऊ शकतो. आमटी जेव्हा उकळत असते तेव्हा त्याचा सुगंध अगदी लांबपर्यंत पसरलेला असतो. असं सुगंधानी युक्त रसाळ खावंसं वाटावं असं जे अन्न आहे ते सगळं सात्विक अन्नामध्ये मोडतं. आंबा हे सात्विक अन्नाचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. आंबा तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवतो. वर्षातनं एकदाच खायचा, पण त्याच्यामुळे शरीर धष्टपुष्ट होतं, बुद्धीसुद्धा चांगली तल्लख होते, नंतर बलवान होतो मनुष्य. आंबा खाऊन जर तुम्ही चांगला व्यायाम केला तर शरीर धष्टपुष्ट होतं, आरोग्य वाढतं. आंब्यामध्ये अनेक गुण आहेत, सत्वगुण आहेत किंवा मिनरल्स आहेत, त्यामुळे आंबा वर्षातनं एकदा जरी खाल्ला तरीसुद्धा तो तुम्हाला आरोग्य प्रदान करतो. खातानाही सुख वाटतं आणि आंब्याचा तिटकारा आलाय असं फारच क्वचित होतं. उलट आपण पुढच्या वर्षी आंब्याची वाट बघत असतो. म्हणजे एकदा जरी खूप वेळा खाल्ला तरीसुद्धा तो नकोसा कधी होत नाही. त्याचप्रमाणे आंब्यामध्ये रसाळता असते, ओलावा पण असतो आणि आंबा हा काही काळ तरी स्थिर राहतो. जवळजवळ महिनाभर आंबा टिकतो. सुरकुत्या येतात पण तो खराब झालाय असं होत नाही. अशा प्रकारे जे अन्न तुम्हाला खावंसं वाटतं, आपलं बल वाढवणारं आहे, बदाम जे असतात ते बुद्धी वाढवणारे असतात. सुकामेवा हा तुमचं आयुष्य वाढवणारा, खाताना बरा वाटणारा, प्रीती वाढवणारा असा जो आहार आहे तो सात्विक माणसाला प्रिय असतो. सात्विक आहारातून सात्विक शरीर आणि बल, बुद्धी वाढवणारं शरीर निर्माण होतं. सात्विक आहाराचा जो सूक्ष्म अंश असतो, सुवास किंवा त्याच्यामध्ये असलेली स्निग्धता, यातून आपली बुद्धी वर्धन होते किंवा बुद्धी वाढते, शरीरातलं बलही वाढतं आणि कुठल्याही प्रकारच्या व्याधी होत नाहीत. सात्विक आहार हा
नुकता शिजवलेला ताबडतोब खायचा असा आहार असावा आणि त्या आहारातनं सगळ्या प्रकारे शरीर मन बुद्धी यांची संवर्धन होतं. म्हणून सात्विक आहार हा सात्विक माणसाला प्रिय असतो. सगळ्यांनाच नैवेद्याचे पदार्थ आवडतात असे नाही बरं का. सात्विक लोकांनाच सात्विक आहार आवडतो. आपल्याला जर आवडत नसेल सात्विक आहार तर तो आवडवून घ्यायला पाहिजे, कारण सात्विक आहारातून सबल शरीर आणि सबल बुद्धी निर्माण होते. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. हरि ओम तत्सत्.